ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सुशांत सिंग प्रकरणावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता बॉलिवूड हलवण्याच्या मुद्द्यावरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आवाज दिलाय। बॉलिवूडला संपवण्याचा किंवा इतरत्र हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ही कारस्थानं आम्ही सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येतंय, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टीप्लेक्स सिनेमागृह मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली। बॉलिवूडवर टीकेची झोड उठवणाऱ्यांवरती मुख्यमंत्र्यांनी यावेळी निशाणा साधला आणि याच प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे सचिव आणि महाराष्ट्राचे भावजी म्हणून प्रसिद्ध असलेले आदेश बांदेकर आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव परब त्यांच्यासोबत आहेत। वैभव, नम्रता, आपण आदेशजींना प्रश्न विचारा की हा जो धमकीवजा इशारा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, त्याच्या मागची नेमकी कारणं आहेत आणि त्यांना नेमकं काय सांगायचं आहे। आदेशजी, आपण एवढी वर्ष मराठी कलाकार म्हणून काम करता आहात, हिंदी सिनेमांमध्ये आपण काम केलेलं आहे, हा नेमका धमकीवजा इशारा नेमका कशासाठी दिलेला आहे? कारण का बॉलिवूड धोक्यात आहे का? कारण बॉलिवूड स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकारला भीती वाटते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल आपण बघितलं तर सर्व मल्टीप्लेक्सचे जे मालक आहेत किंवा मल्टीप्लेक्स चालवणारी जी मंडळी आहेत, ही सर्व मंडळी माननीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मल्टीप्लेक्सेस कसे सुरू करता येतील यासाठी गेलेली होती। आणि ती गेल्यानंतर त्यांनी एकंदरीत त्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथा ज्या काही आहेत त्या मांडल्या असणार, कारण मी काही त्या बैठकीला नव्हतो। आणि त्यानंतर त्या मंडळींनी आमच्या पाठी उभे राहा, आम्हाला आधार बना, हा नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असेल। आणि मग आपल्याला माहितीच आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता स्वतः कलासक्त संवेदनशील असं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा कायम मनोरंजन क्षेत्राच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभे असतात। कायम आधार म्हणून शिवसेना ही चित्रपट क्षेत्राच्या मागे उभी राहिलेली आहे। आणि त्याच भावनेतून जर कुणी अशा पद्धतीचा डाव आखत असेल, असं जर कुणी कुटील कारस्थान करत असेल की जेणेकरून मुंबई महाराष्ट्र आणि त्याचबरोबर या मनोरंजन क्षेत्राला बदनाम करून कुठेतरी या क्षेत्रात एक अस्थिरता निर्माण करावी, तर त्यासाठी हा आधार दिलेला आहे असं मला वाटतं। कारण हे शब्द आधाराचे आहेत। मला तोच प्रश्न आहे, हा आधार अचानकपणे कशासाठी जागा झालेला आहे? कारण का जर आपण काही वर्षांपूर्वी पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीचा एक फोटो प्रसारित झाला होता, एक डिनर डिप्लोमसी झाली होती। आता शिवसेनेला असं वाटतंय का की या कलाकारांच्या मागे उभं राहिलं पाहिजे? सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने बदनामी केली गेली त्यामुळे असं वाटतंय? वैभव, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मनोरंजन क्षेत्र या लॉकडाऊनमध्ये संसर्गजन्य वातावरणानंतर सुरू करायचं होतं, त्यावेळेला सर्व विविध प्रमुख वाहिन्यांच्या मालकांनी इच्छा व्यक्त केली होती। त्याही वेळेला इच्छा व्यक्त केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ देऊन सर्वांबरोबर एक झूम मीटिंग केली आणि त्यांनी विनंती केली की हे क्षेत्र सुरू व्हायला पाहिजे। ज्या क्षणी ती विनंती केली त्या क्षणी सगळ्यांनी बसून एक SOP तयार केली आणि SOP केल्यानंतर हे क्षेत्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली। आत्तासुद्धा नेमकं तसंच आहे, मल्टीप्लेक्स सुरू व्हावी। अनेकांचे जर बघितलं तर चित्रपट तयार झालेले आहेत, मराठी क्षेत्रातल्या सुद्धा अनेकांची विनंती आहे की आमचे चित्रपट तयार आहेत, ते प्रदर्शित झाले पाहिजेत। आणि मग त्या सर्व मंडळींनी ज्याच्यावरती करोडो रुपयांचा एक उद्योग, रोजगार, अनेकांची पोटं ज्या व्यवसायावरती अवलंबून आहेत, त्यांनी तिथे इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे 24 तासातले किमान 18 ते 19 तास हे सातत्याने प्रत्येकाच्या संपर्कात आहेत, ते काम करत असतात रुग्णालयांपासून सगळीकडे। आणि अशा वेळेला त्यांनी ज्या व्यथा मांडल्या, त्यांनी जे प्रश्न सांगितले, त्या प्रश्नातून जे जाणवलं असेल त्या जाणवून त्यांनी एक मराठी आणि हिंदी आणि इतर भाषिक सर्व चित्रपट क्षेत्राला एक अत्यंत आश्वासक असा हा आधार दिलेला आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा वेळेला माननीय मुख्यमंत्री आणि मनोरंजन क्षेत्र यातल्या कुणीही म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलेलं आहे
अनेक तंत्रज्ञान आहे, यातून एक आधार आहे, धीर आहे. काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण सातत्याने शिवसेना आणि शिवसेना चित्रपट सेनासुद्धा खंबीरपणे आधार बनून या क्षेत्रात काम करते आहे. एक प्रश्न असा आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेला की चित्रपटसृष्टी स्थलांतरित करण्याचं कोणी स्वप्न पाहू नये. आज कंगनासारखे जे अभिनेत्री आहेत त्यांना जर उत्तर प्रदेशात जायचं असेल किंवा इतर अजून कोण असतील, कारण का पक्षापक्षात आता विभाजन झालेलं आहे हे स्पष्ट आपल्याला दिसतं आहे. जर ज्यांना उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचं असेल तर त्यावर शिवसेना चित्रपट सेना म्हणून काय रोक लावणार का? मला असं वाटतं की हे बघा, मुळात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके हे आपल्या महाराष्ट्रातले, ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या खूप अभ्यासातून हे क्षेत्र सुरू झालं. आणि मग या महाराष्ट्र आणि मुंबईने आजही अनेक जण जगभर प्रदर्शित जरी चित्रपट झाले तरी ते मुंबईत करतात. महाराष्ट्रात त्यांना करण्याची इच्छा असते आणि मग तो प्राईम टाईम मला मिळाला पाहिजे यासाठी झगडत असतात. मला असं नेहमी वाटतं की अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो वैभव, की ज्यांना जिथे जायचं आहे ते त्यांच्यासाठी लखलाभ आहे. आम्हाला आमच्या महाराष्ट्रावरती, आमच्या मुंबईवरती, आमच्या भारत देशाचा प्रचंड अभिमान आहे. आणि त्यामुळे कायम जिथे जिथे आधाराची गरज लागेल तिथे तिथे शिवसेना चित्रपट सेना ही खंबीरपणे या मनोरंजन क्षेत्राच्या पाठी उभी राहील. आणि बघा, मी तुम्हाला सांगतो की आता ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले, आपण थोडासा विचार केला तर बघा, ही चित्रपट क्षेत्रातली शूटिंग्स ही हळूहळू मुंबईतून, महाराष्ट्राच्या बाहेरून हळूहळू नायगावच्या पुढे भाईंदर. प्रश्न तोच आहे, एक शेवटचा प्रश्न आहे की हे जे कटकारस्थान तुम्हाला वाटतंय की मुंबईतली चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेश, हे मुंबईतले लचके तोडण्याचं काम चालू आहे का आणि चित्रपटसृष्टीला तोडण्याचं काम चालू आहे का? अगदी थोडक्यात उत्तर. मुळात मुंबई आणि महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं हे आपण सगळे जाणतो. असे अनेकांनी प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला यश येणार नाही. आणि मला खात्री आहे कायम माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून शिवसेना हा पक्ष हा कायम महाराष्ट्राच्या हितासाठी कायम आधार बनून काम करत राहील हा मला विश्वास आहे. आशिष शेलार भाजपचे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर या संदर्भात टीका केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय? मला असं वाटतं की कोणी काय टीका केली, बोलणारे बोलत राहणार, ते त्यांची कामं करत राहणार. आरोप करणं सगळ्यात सोपं असतं, टीका करणं सगळ्यात सोपं असतं. पण आम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत उत्तमपणे महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येकाच्या काळजीसाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी घेऊन, जबाबदारीने निर्णय घेऊन काम करत आहेत. आणि त्याचा एक भारतीय म्हणून, एक शिवसैनिक म्हणून मला अत्यंत आनंद आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नम्रता, आपण पाहिलं की शिवसेनाचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत आदेश बांदेकरजी, त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव देखील आहेत. जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे की ज्यांना उत्तर प्रदेशच्या चित्रपटसृष्टीमध्ये जायचं आहे त्यांना लखलाभ आहे, परंतु जी महाराष्ट्र आणि मुंबईची परंपरा आहे ती अबाधित राहणार आहे, त्याला कुठलाही भेद पडू देणार नाही, असं देखील शिवसेनेकडून मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. नम्रता. वैभव, धन्यवाद आणि आदेश बांदेकरांचेही आभार.